शिवाजी कोण होता? या वाक्यामध्ये अनादर नसून आपलेपणा दडलेला आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांना आपण एकेरी नावानेच हाक मारतो ना. मराठी माणसं आपण महाराष्ट्राची लोक पंढरीच्या विठोबाला आपलं सर्वस्व मानतो. त्याला आपण एकेरी नावानेच आपुलकीनेच सहज हाका मारतो. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा आपण तसंच संबोधतो. तसंच स्वराज्य स्थापन करून मानवदृष्टीला एक प्रकारचे नवीन विश्व प्रदान करणाऱ्या शिवरायांवरील हे प्रेम गोविंदांना पानसरे यांची दिसून आलेले येते. गोविंदांना पानसरेंनी संपूर्ण जीवनात शिवरायांच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि स्वतः आचरण केलं. त्यांनी हे पुस्तक 37 वर्षापूर्वी लिहिलं. देशाच्या 8 भाषांमध्ये हे पुस्तक निघालं. 2 कोटीपेक्षा जास्त प्रती या पुस्तकाच्या विकल्या. 38 आवृत्ती आतापर्यंत पुस्तकाच्या झाल्या. सार्वजनिकरित्या जाहीरपणे या पुस्तकाचे वाटप आणि वाचन होते. आणि दुसरीकडे विचारांशी अभ्यासाशी दूर दूरपर्यंत कसलाही संबंध नसणाऱ्या आमदार महोदयांना मात्र याचा राग आला. त्यांनी रात्रीच्या 12:30 वाजता एक कृतिशील आणि चांगलं काम करणारे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अत्यंत खालच्या पातळीचा शिवीगाळ केला. हे आमदार महोदय ज्या शिवसेनेत आहे, ज्या शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशवस्तराम ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी नावाचे पुस्तक लिहिले होते. आणि त्या काळात असाच वाद पेटला होता. यदुनाथ सरकार, गजानन भास्कर मेहेंदळे यांनीही शिवाजी महाराज संपूर्ण इतिहास जो लिहिला त्यात शिवाजी असाच उल्लेख आहे. आपल्या कोल्हापूर विद्यापीठाचे नाव सुद्धा शिवाजी विद्यापीठ असेच आहे. आपल्याला आहे ना एवढाच मान आणि सन्मान शिवरायांचा तुम्हाला करायचा असेल ना तर त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करा. शिवरायांनी इतका महान विचार त्या काळात देऊन ठेवला जो आचरण्याचा मात्र आपण काहीच प्रयत्न करत नाही. महामानवांच्या जातीत आणि समुदायात जन्माला आलो म्हणून त्यांच्या आपल्यामध्ये महामानव येणे हा गैरसमज महाराष्ट्रामध्ये तरी दूर होण्याची नितांत गरज आहे. धन्यवाद.